स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील, कष्ट करूनही हातात पैसा टिकत नसेल, घरात विनाकारण भांडणे होत असतील किंवा कोणाची तरी वाईट नजर लागल्यासारखं वाटतंय, मग त्यासाठी उद्या येणारी फाल्गुन दर्शी अमावस्या तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते। ही केवळ अमावस्या नाही, तर ही सोमवती अमावस्या आणि दर्शी अमावस्या असा दुर्मिळ योग घेऊन आली आहे। शास्त्रानुसार या दिवशी केलेले छोटेसे उपाय तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य आणि पितृदोष मुळापासून नष्ट करू शकतात। त्यामुळे अशा दुर्मिळ योगावरती तुम्ही जर सकाळी अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकली तर तुमचे नशीब पालटणार आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे। फक्त 2च दिवसात तुम्हाला फरक जाणवेल। तर कोणती आहे ती वस्तू जी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या आध्यात्मिक माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे नक्की लिहा। तसेच बाजूचे बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत। अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनात भीती असते, पण अध्यात्म अमावस्या ही पितरांच्या आशीर्वादाची आणि नकारात्मकता काढून टाकण्याची सर्वात मोठी संधी मानली गेली आहे। फाल्गुन महिन्यातील ही दर्शी अमावस्या इतकी शक्तिशाली आहे की कारण या दिवशी स्वर्ग आणि पृथ्वी यामधील अंतर कमी होत असतं असं मानलं जात आहे। तुम्हाला माहित आहे का, आपल्या प्रगतीत येणारे 80% अडथळे हे पितृदोषामुळे असतात। मग तो व्यवसायातील तोटा असो किंवा लग्नाला उशीर असो, पण उद्या असा एक विशेष मुहूर्त आहे जिथे तुम्ही केवळ अंघोळ करताना एक कृती केलीत तर हे सर्व दोष जळून खाक होतील। ती वस्तू कोणती आहे? ती तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण ती वापरण्याची पद्धत खूप खास आहे। ती पद्धत चुकली तर उपाय लागू होत नाही। म्हणून भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। तो खास उपाय अंघोळीच्या पाण्यात काय टाकावे तर पहा, उद्या सकाळी सूर्य उदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठून तुम्हाला ही कृती करायची आहे। अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे काळे तीळ आणि सेंधावा मीठ। कसे वापरायचे पहा, एका तांब्याभर शुद्ध पाणी घ्या, त्यात चिमूटभर काळे तीळ टाका। काळे तीळ हे राहू, केतू आणि पितृदोषासाठी अचूक उपाय आहेत। त्यात थोडं सेंधव मीठ घाला। मीठ हे घरातील आणि शरीरातील नकारात्मकता ऊर्जा शोषून घेते। सर्वात महत्त्वाचे, या पाण्यात एक बेलपत्राचे पान किंवा थोडे गंगाजल टाका। अंघोळ करताना मनात ओम पितृदेवभ्यो नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। जेव्हा तुम्ही हे पाणी अंगावर घेता तेव्हा तुमच्या शरीराभोवती असलेले नकारात्मक ऊर्जा स्वच्छ होते, दूर होते। ज्या शत्रूंनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांची शक्ती तुमच्या समोर क्षीण होते।
अंघोळीनंतर तुम्हाला दुसरा एक महत्वाचा उपाय करायचा आहे, जो तुमच्या घरात लक्ष्मी खेचून आणेल. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे म्हणजेच साक्षात विष्णू आणि लक्ष्मीची सेवा करण्यासारखे आहे. विशिष्ट उपाय पहा. एक वाटी घ्या, त्यात थोडे साखर आणि थोडे दूध मिक्स करा. हे मिश्रण घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जा. तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे म्हणत ते दूध त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. साखरेचा गोडवा जसा मुंग्यांना आकर्षित करतो, तसेच हे कार्य तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आकर्षित करेल. ज्यांना कर्जबाजारीपणा आहे किंवा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना मारुती स्तोत्राचे पठण करावे. विश्वास ठेवा, येत्या 48 तासात तुम्हाला कुठूनही तरी आनंदाची बातमी नक्की मिळेल. फाल्गुन महिन्यातील दर्श अमावस्या ही धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी मानली गेली आहे. या दिवशी पितृदोष निवारण, सुख समृद्धी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी विशेष महत्वाची अमावस्या आहे. फाल्गुन दर्श अमावस्येचे प्रभावी उपाय विस्तारित स्वरूपात सांगते, ऐका. पवित्र स्नान आणि संकल्प. अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर नदीवर जाणे शक्य नसेल तर घरातील अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याने आपल्या जीवनातील नकारात्मकता कायमची नष्ट होते. यामुळे शरीराची शुद्धता होते आणि ग्रहाचे अशुभ प्रभाव कमी होतात. पितृपर्व आणि श्रद्धा कर्म. अमावस्या ही पितराची तिथी आहे. या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण केल्याने त्यांना पितृ तृप्ती मिळते. पितरांना नैवेद्य दाखवताना त्यात खिरी आणि पुरीचा समावेश करावा. यामुळे पितृदोष दूर होऊन घराण्याला सुख शांती लागते. पिंपळाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे मानले जाते. अमावस्याला पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावे आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा.